मागील अडीच दशकापेक्षा अधिक काळ विविध प्रकारच्या परवानग्यांच्या लालफितीत अडकून पडलेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या होणार आहे। उद्या 15 ऑगस्ट असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या विविध ठिकाणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्यस्त आहेत, त्यामुळे ते सोयीनुसार बदलापूर येथील या लोकार्पण कार्यक्रमात येण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे। एकूण 7 मजल्यांपैकी सध्या केवळ 3च मजले वापरात येणार आहेत। मात्र भविष्यात ही महानगरपालिका जरी झाली तरी जागेची कोणतीही कमतरता पडणार नाही, असा विश्वास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला। सर्व बदलापूरच्या राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट हा इतिहासात लिहिणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे। नुसतं प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोहळा नाही, परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडणाऱ्या समस्या आहेत, मग त्यात पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न असेल, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांना सुद्धा भरीव निधी आम्हाला पाहिजे। हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोहळा हे निमित्त आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी 30 कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे। त्यांनी 1 वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे। तर नक्कीच मी मगाशीच बोललोय की हा बदलापूरचा 15 ऑगस्ट 2024 हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देणार आहेत, उद्या शहरामध्ये येणार आहेत। नक्कीच आमची 1000 कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षा नाही, सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत। मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनला जशी मुख्यमंत्री लाडली योजना बहीण योजना त्यांनी दिली, तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून वंचित आहे त्याचा GR आम्ही त्यांच्याकडनं काढून 2 दिवसात घेणार आहे। हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल। स्ट्रॉम वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे, त्यांच्या टेबलवर फाईल पडले, त्याचा सुद्धा GR त्या दिवशी आम्ही घेणार आहे। आणि आज बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या, बरेचसे जुविली असो, खरवई असो, बदलापूर या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज होणं क्रमप्राप्त आहे, त्याचे सुद्धा टेक्निकली सर्व बाबी पूर्ण केल्या, ते सुद्धा नगरोत्थानमधनं आम्ही मंजुरी त्या दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे। असं 1000 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलापूर शहराला सर्व आमच्या लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरनं देऊन जातील, अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलवले। तुम्हाला काय वाटते, आगामी विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येत आहे का? याबद्दल कमेंट्स करा। तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर।